श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ कासारडे दक्षिण गावठण आयोजित भव्य टेनिस बॉल एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेदरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संघातून या दोनही जिल्ह्यातून निमंत्रित संघ पहिल्या दिवशी 8 आणि दुसऱ्या दिवशी 8 आणि आज जैनुमान कासारडे गव्हाणे या दरम्यान पहिला सामना होतोय आणि त्या सामन्याचा विजय ठरतोय जैनुमान कासारडे। त्यानंतर दुसरा सामना महापुरुष कासारडे विरुद्ध गांगेश्वर तळळे विजय होतोय गांगेश्वर तळळे संघ आणि हा तिसरा। नमस्कार मित्रांनो, मी गुरु पातळे पुन्हा एकदा लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत करते। तर आज मी इले कासारडे दक्षिण गावठण। तर दरवर्षीप्रमाणे यंदा पण त्यांची क्रिकेटची स्पर्धा गावमध्ये देते। तर मी थोडीशी त्या टुर्नामेंटची शूटिंग करू केली आहे। तर अजून एक त्या टुर्नामेंटमध्ये एक अट्रॅक्शन आहे की कासारडे गावच्या इतिहासात म्हणजे मला वाटतं आहे आजूबाजू पहिल्यांदाच अशी महिलांची एक एक्झिबिशन मॅच होणार आहे। ती पण थोडीशी तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि बाकी मग आज दुपारी जेवण पण असतं त्यांच्याकडे। काल पण होता, आज हा दुसरा दिवस, आज फायनल पण आहे। तर आज जेवण पण आणि मग असं अंदाजा काहीतरी चिकन वगैरे हा त्यांच्याकडे आज जेवण। त्याच्यामुळे आज भरपूर लोक जेव पण येते। जेवच्या निमित्तानं मॅच पण बघतील, सगळ्याच एकत्र होईल आणि एक्झिबिशन मॅच पण महिलांची ती पण बघतील। म्हणजे आज थोडीशी हे गर्दी होणार आहे। तर थोडंसं मी ह्या टुर्नामेंटच्या संदर्भात काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन। जेवताना अंपायर वगैरे सगळा थोडा दाखवतो मी प्रयत्न करेन। सगळ्याच काय दाखवू शकत नाही कारण का मोबाईलवरनं शूट करणं तेवढा शक्य नाही। त्याच्यामुळे थोडासा मी दाखवण्याचा प्रयत्न करीन। चला तर आपण आता बघूया टुर्नामेंटमध्ये पुढे काय काय होतं आता। चला, ही बघा ह्या ग्राउंड आहे म्हणजे कासारडे तिट्यावरनं जवळपास 1 किलोमीटर PIच्या दिशेने दक्षिण गावठण त्या रस्त्याच्या बाजूकच ग्राउंड आहे। आता का आमचीच मॅच चालू वाटतं कासारडेची। गणेश कोलते खेळता। अरे नाही डायरेक्ट हिट झालो पण नाही, वाचलो नशीब। आमचीच मॅच चालू आहे कासारडे गावाचीच आणि काय खायली अपोजिट टीम माका माहीत नाही पण गणेश कोलते खेळतात त्याच्यामुळे माका असं म्हटलं की आमचीच मॅच आहे। तर ह्या बघा ह्या ग्राउंड पण एकदम मस्त आहे आणि हे बघा इकडे सगळे काजी बिजी बसू जागा इकडे सावळी आहे आणि त्याच्यानंतर त्या तिकडे ह्या पेवलीना त्या बघा त्या पेवलीना भाईशाला तिकडे हात दाखवता त्या पेवलीना इकडे मॅच चालू आहे आणि पेवलींच्या मागे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे ना तसा दिसता आणि दुकानं पण आहेत कलिंगड वगैरे अंडापा वगैरे त्याची पण आहेत आणि उसाचा रस वगैरे त्या पण वाटतं होय। दीपेश कांसे खेळता नाही कॅच सोडला प्लेअरने कॅच सोडला। मैदान एकदम मस्त सुंदर मैदान आहे म्हणजे क्रिकेटच्या म्हणजे ग्रामीण क्रिकेटसाठी एकदम चांगला मैदान। अशी मैदानं आपल्या गावच्या साईडला कमीच असतात आणि सिमेंट पिचा एकदम मस्त मैदान आहे। तर थोडा तुमका ह्याच्यातला काय नाही काय दाखवतो मी प्रयत्न करते। चला नंतर भेटू आपण परत। गणेश कोलते विकेट पडलो तिकडे पेवली ना आणि त्या बाजूला रस्तो आणि इकडे प्रेक्षक बसलेत काय उभे आहेत। भाईशाला मग तिकडनं तर जेवण येलो आळा मारला चांगला चिकनचा। काही जरी बोललंस तरी रेकॉर्ड आहे, विचार करून बोल। जेव जाऊचा ठीक आहे, तो पण पानबिन काय तर खाऊन घ्या। अरे जेवण मस्त चिकन बिकन हा भाईने सांगितल्याप्रमाणे। भाई बरं ना चिकन हा जेवण इलं कोणा पप्प्याचे इंटरव्ह्यू घेतलंय कोकणात देशी पण भेटलेत कापलेले आणि मालक कोण मालक चोरगे ते नाहीत पाठचे मालक नाहीत ते असे आपले बसले सावळे जर हे त्याविषयी तुमका दिसलेलं असते काजीची फका गोळा करताना धुमावाडीत। हा जेव्हा यांच्या दुकानात भले तिकडे जेवण बिवण सगळा तरी पण लोक काय नाही काय खातच होत ना। ही कलिंगडा बी हळद अंडापा पण आहे अंडापा भुर्जी नाही अंडापा उकडलेच वाटतं होय ना।
मस्त झाडाखाली सावळी मस्त बसली जागा चांगली. हे माकवाटा सगळे जेवण येतात तिकडनं. आजीची चांदी झाल्या सगळ्यांच्या. व्ह्यू मस्त दिसता. ह्या डोंगराच्या मागे आमचा डोंगर चालू डोंगराच्या मागे. कोंडा संघ आपण कुठे गेला असाल तर आपण देखील यानंतर आपला सामना आहे, आपण देखील तयार राहायचं आहे. धन्यवाद. असं सिमेंटचा पीच आहे एकदम भारी चांगला केलेला. कासाडे गावात जास्त करून जवळजवळ 90% पीच सिमेंटचे असतात. 90 काय जवळजवळ 100% पीच सिमेंटची असतात. संघनायकांनी कृपया या ठिकाणी पॅव्हलियन समोर यायचं आहे. टॉस बदलून घेऊया. एक सेमीफायनलचा सामना होईल, त्याच्यानंतर एक दिवसीय मॅच चालू होईल. कृपया माझा मित्र मोहित गोरले भेटला. माका थंडा बिंडा देऊ त्याने बोलवला ना, बघूया काय देतात. दिसतं भारी एकदम चिकनू काहीतरी भारी काहीतरी केला ना, वेगळाच काहीतरी वाटतं. एक नंबर. बोलू शकत नाही तू कारण ह्या जाणार वर बोलू काय चांगला बोलू जातं. हा चांगला बोलू बोल नाही तर काय बोलू नको. ह्यो पण एक गुरु काहीतरी ओळखीच वाटतं. हे खायला निळा थंड माका राखेल पिट माका थंडा पियोग बोलवला ना, बघूया देता किती काय 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 देतं. हा काय देतं काय भारी एक वेगळंच दिसतं रे. एक चिकन भारी नाही सर. मी ओळखलंय नाही मला माकवाटा कोणतरी बाहेरचो प्लेअर इलो रे. एक नंबर दिसता मयूर. अरे हा काय 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 तुझ्याकडे आमका काय सोडूच नाही. लिंबू सरबत दे. गावातले पंचक्रोशीतले कॉमेंटेटर मालक सर्वे सर्वा आणि काय आमका काय देता सांगा पहिला. थंडा बिंडा काय सर्वे सर्वा तेजस लाड आणि ही कॅप फ्री दिलेली तुझ्या आई काय मी नाही होता होता तो लपता माका माहित रे मी. आणि हे आहेत रोहन पवार कासरड्याचे. कुणाला जाते असता असता काय असतं चांगली कॉमेंट्री करते. जरा हळू बोलत बाकी काय. कोंडा आणि पिंगोळीची मॅच चालू आहे सेमीफायनलला. आणि ह्याच्यानंतर एक महिलांची मॅच आहे प्रेक्षणीय सामनो. म्हणजे माका वाटतं इकडे आसपास पहिलं झालं ते. शेवटचा चेंडू मारला खै मारला ना मारला षटकार 6 धावा. सुरेख फटका देखला फटका डोळ्याची पापणी लावते चेंडू होतोय सीमारेषा पार. उत्तुंग षटकार 6 धावा. षटकाराने काही चेंडूंवर गोलंदाज कमबॅक करतोय आणि जो धावफलक 60 धावांच्या दिशेने दिसत होता तो धावफलक थोडासा रोखून ठेवलाय. तर शेवटच्या काही चेंडूंवर होंडा संघाच्या या गोलंदाजाने मात्र क्रिकेटमध्ये अगर मगर जर तरला महत्व नसतं. यानंतर या सामन्यानंतर लगेचच एक प्रेक्षणीय सामना कासाडे गावाच्या इतिहासामध्ये प्रथम दाखवा. आपली कामं थोडीशी बाजूला ठेवायची आहेत. कॅमेरामॅन युट्यूबचे दमलेत काय टाइमपास करतात. प्रेक्षक गर्दी दोन्ही संघ ही पण जवळ ठेवला बनाम SSPM कणकवली. दोन्ही संघ कर्णधार संघ नायक संघ व्यवस्थापक खेळाडू कृपया या. महिला संघ कर्णधार टीम व्यवस्थापक कृपया. महिला संघ मैदानामध्ये सर्व तिकीट खपलेली आहेत असं आमचे मित्र सांगतायत की यानंतर खचाखच भरलेला प्रेक्षक दिसेल जो सामना. तर तिकीट खपली सगळी मैदानावरची. कोणाचं मेमरी कार्ड पडलं असेल माझा खराब झाला. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. माझी अर्धी मेमरी पडली आहे. ते मेमरी कार्ड घेऊन जायचं आहे. चान्स दिला ना. आज हे भोजन आम्हाला अशा प्रकारे केलेलं आहे की बस रे बस या भोजन खाऊन आम्ही आता तृप्त होणार आहोत आणि त्यानंतर समोरच्या संघांचं कांडाप काढणार आहोत. धन्यवाद.
दिगंबर स्मृती संघाचे कॅप्टन विद्या नकाशे यांचं इथे आगमन झालंय. जरा काहीतरी हा बोला. यांनी कांदे पोहे तरी खाल्ला नाही, आम्ही कायच नाही खाल्ला. चल नंतर कशा प्रॉब्लेम झालो. पण तुम्ही तुला टुर्नामेंट बद्दल काहीतरी बोलू शकता. राजान पण हा सुंदर आहे. आणि काय टुर्नामेंट मध्ये जेवण वगैरे 2 दिवस ठेवलंय. हा गेल्या वर्षी पण जेवण होतं पण यंदा त्यात बदल करून 1 दिवस चिकन केलं. आता चिकन आहे का? यंदा 1 दिवस चिकन. चिकन आहे का? हा अरे चिकन होय होय. कोणाला भरत पाताळे. ओके. आणि काय सांगताय तुम्ही? नवीन म्हणजे एक उपक्रम आपला की लेडीज एक मॅच ठेवलाय. महिलांचा सामना प्रेक्षणीय सामना बरोबर ते बघण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहे. जिरा राईस आहे. जिरा राईस जिरा आज मस्त चिकनचं जेवण आहे. काय हे काय डाळ ही डाळ पाटणा येणाची पाटणा चिकन येऊचा भाई भुकेलेला काल नाही जेवलं. जरासं थंड होऊन खाऊचं लागणार. हा जरासं थंड करून खाऊचं लागणार आमका. डाळ बी मस्त भारी वाटता. हा आणि माझी तरी खाय लागल्या. मस्त मोहरी बिवरी भारी दिसत. जिरा बिरा कोथिंबीर पण व्यवस्थित दिसत शूटिंग मध्ये. ह्या मेना ह्या मेना शूटिंग करते म्हणून मला जास्त घालू नको. लोकांना घालते तेवढं घाल. मेना आजचो एक चांगलं मीन आहे चिकन. कासाडे गावात पहिल्यांदाच टुर्नामेंटला चिकन कुंद्री घातला. हा पहिल्यांदाच. जेवण कोण नाही कोण घालता पण आपण सोड शाकाहारी घालता. पण यांनी पहिल्यांदाच चिकन घातलं नाही. चिकन घातलं नाही. हा स्पॉन्सर कोणा? हा चिकनचे स्पॉन्सर महेंद्र पाताडे कासवारडे तांबळवाडी आमचेच भाऊ चुलत भाऊ. आणि एक प्रेक्षणीय सामना महिलांचो तो मी थोड्या वेळाने तुमका दाखवीन. फक्त ह्या जरा जेवणाचं जरा तुम्ही पण आस्वाद घ्या बघून घ्या. मस्त चिकन बिकन दाखवतो या बघा मस्त. आणखी किती झूम करू बस झाला. गुरु परब खया नाही दिसत नाही. चालता गरम आहे जेवण. अरे जेवण गरम आहे म्हणून तर मी शूटिंगला येईल. हा बरं काय काय जेवणात? डाळ चिकन आणि भात आणि पाणी आहे ना. भातात काय जिरा बिरा की जिरा बिरा एकदम भारी आहे ना. एकदम खतरनाक. म्हणजे मकोट्टा कासाडे गावच्या इथे चिकन मकोट्टा मॅचच्या वेळेस पहिल्यांदाच घातला ना. आभार म्हणून पाहिजे मकोट्टा महिन्यात एक टुर्नामेंट भरू म्हणजे आमचा जरा आमचा बारा होता. हो लांब ना म्हणजे लांब त्यांची सोयच झाली. खर्च वाचलो 1000-2000 रुपये. अरे आमच्या तांबवाडचे कॅप्टन श्रेयस इंदुलकर जेवण खाताना उडव ते कोणतरी बसवची बाबा. ती माझी तै सीट हा खुर्ची ठेवलेली हा. काय दाखवतो कट करतो काय सगळं आपल्या हातात. आता आधी जरा लेडीज बसणार. एक 15 मिनिटानंतर आम्ही कॉल करतो. त्याच्यानंतर सगळ्यांनी येऊ. तोपर्यंत मॅच बघा. पहिले लेडीज आता टीव्ही लो त्यांना आम्ही पहिले जो घडणार नंतर तुमच्या सांगा. तोपर्यंत आधी मॅच बघा प्लीज. लेडीज फर्स्ट. बस नाही ह्या जाणार युट्यूबला ते माहित हो जाणार नाही राजाभाई. काय जाणार टाकणार मी टाकणार वर टाकणार युट्यूबला टाकणार. अरे हे पण ओळखीच वाटतं रे कोणतरी. हा हे पण वाटतं ओळखीचं कोणतरी. अरे हे कोकणातलं जिलगो जेवता 2 दिवस आज चांगला चिकन बिकन भेटलाय का. आज माकोटा डबल पण जेवती. आणि त्याच्यात तो पहिला नंबर माझा पण होत. भात जिरा राईस हा. हा जेवण मस्त बनवतो काम. पुरो गाव जेवलेलं दाखवू. दाखवूचेच असं जेवले सगळे. हा हे बघा येतं शेवटच्या पंक्तीत बसू घेतात. सपत हो सपत बसा लवकर. ओ बुवा
सरपंच नमस्कार. मस्त ते केला. नमस्कार. हा? जय शंकरा. रसिक गर्दी करताना दिसत आहेत. प्रेक्षणीय सामना शिवकन्या देवगड बनाम SSPM कणकवली या दोन संघांमध्ये प्रामुख्याने हा महत्वपूर्ण सामना होतोय. एक्झिबिशन मॅच. प्रेक्षणीय सामना या ठिकाणी दिलीपभाई तळेकर ओळख परेड होते. दोन्ही संघाचे संघ प्रतिनिधी काय बोललो त्या ठिकाणी नाणेफेक म्हणजेच ओली सुकी होते साहेब. आपण ओली सुकी करतोय. छापानी काटा इकडे नाहीये. म्हणजे अगदी आपण पूर्वी त्याप्रमाणे ओली आणि सुकी छाप आणि काटा त्याची जागा ओली आणि सुकीने पुन्हा घेतली आहे. श्री स्वयंभू रमण कासाडे दक्षिण गावडे यांच्या वतीने नाणेफेक होते. आणि या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय कोणता संघ? काय घेणार आहे? शुभेच्छा तुम्हाला या पूर्ण सामन्यासाठी. यानंतर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत दिलीपभाई तळेकर. स्वयंभू क्रीडा मंडळ कासार्डे दक्षिण गावठण आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रिकेटचा थरार. खरोखरच या ठिकाणी दक्षिण गावठणचं नियोजन हे प्रत्येक वर्षी वेगवेगळं नियोजन असतं. त्याचप्रमाणे यावर्षीचं पण नियोजन अति सुंदर प्रकारे नियोजन या ठिकाणी या मैदानावर आहे. आणि यावर्षी प्रथमच एक आगळीवेगळी स्पर्धा, आगळीवेगळी मॅच प्रेक्षकांसाठी महिलांची मॅच आज या ठिकाणी संपन्न होत आहे. काही दिवसापूर्वीच हे दोन्ही संघ आमच्या तराण्याच्या मैदानावर खेळले होते. मी पण त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो होतो. खरोखरच 3 तालुक्यामध्ये महिलांचे संघ असतील की नाही अशा प्रकारची मनामध्ये भीती होती. पण त्या ठिकाणी 10 संघ आले आणि 10 संघातून पहिले 2 नंबरचे संघ आपल्या समोर उभे आहेत. एक चांगला खेळ आपण सर्वांनी करावा. आणि आमच्या प्रेक्षकांना जे प्रेक्षक आता खूप लांब लांबून आले, दूरदूरून आले, या सर्व प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं पेटलं पाहिजे की एक महिला क्रिकेट कशी खेळू शकते गावातली, हे आपण सर्वांनी या प्रेक्षकांना दाखवून द्याल. एक चांगला खेळ या मैदानावर आपण खेळाल. कारण त्या ठिकाणी सारखंच मैदान या ठिकाणी आहे. मला वाटतं बाउंड्री थोडीशी लांब आहे, पण ही पण षटकार मारून आपल्यातली एक महिला दाखवेल, एक प्लेअर दाखवेल, अशा प्रकारची मनामध्ये खरोखरच आशा आहे. आपण सर्वांनी हा चांगला खेळ खेळा आपल्या सर्वांच्या भावी आयुष्यासाठी. तर त्या ठिकाणी शिंदे मॅडम आल्या होत्या. खरोखर आपल्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दिलीपभाई धन्यवाद साहेब. हे जाऊ दे ना. हा जो महिलांचा प्रेक्षणीय सामना आहे तो प्रेक्षणीय सामना स्वर्गीय सुनील तळेकर यांच्या स्मरणार्थ तळेगावचे सरपंच हनुमंत तळेकर यांच्या माध्यमातून हा जो महिलांचा प्रेक्षणीय सामना आहे तो सामना स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. निश्चितच तळे सरपंच हनुमंत तळेकर यांचा आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही लाख लाख आभारी आहोत. हा जो प्रेक्षणीय महिलांचा सामना दिसतोय तो सामना स्वर्गीय सुनील तळेकर व स्वर्गीय महेश तळेकर यांच्या स्मरणार्थ तळेगावचे सरपंच हनुमंत तळेकर यांच्याकडून हा सामना, यांच्या माध्यमातून हा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. निश्चितच महिलांचा सामना आणि तो कृपया आपण सज्ज राहायचं सरपंच यांच्याकडून सूचना येत आहेत. 3 षटकांचा सामना आणि या सामन्याचं बक्षीस वितरण सुद्धा लगेचच होईल. महिलांच्या प्रेक्षणीय सामन्याचं बक्षीस वितरण लगेचच आपल्या समोर होईल. उपसरपंच गणेश पाताडे यांच्या स्पर्धेच्या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन होत आहेत. कासाडे गावचे उपसरपंच गणेश पाताडे यांच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं गणेश पाताडे यांचं 3 षटकांचा सामना. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध उद्योजक ध्रुव बांदिवडेकर यांचं स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या
स्वयंभू कला क्रीडा मंडळ दक्षिण गावठणच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी आमचे दाबवाडी येथील कासाडे गावामधील दाबवाडीतील ग्रामस्थ, वाडी प्रमुख, तसेच माजी तंटमुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, रवींद्र पांचाळ, वारकरी बुवा अशोक पांचाळ व त्यांच्या साथीने त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. प्रत्येकाचं नाव घेणं आम्हाला प्रमाणे आमची नजर फिरते आहे. कासाडे गावातील सर्व मनपूर्वक स्वागत. या संध्याकाळच्या एक्झिबिशन मॅच महिलांचा क्रिकेटचा थरार आणि या थरारक सामन्याचा सुरुवात होते, प्रारंभ होतोय. 3 षटकांचा सामना. SSPM कणकवली संघाकडून प्रारंभीची विनी. गावातील सेजल व त्याच्या साथीला वैभवी 2 प्रारंभीवीर फलंदाज आपल्याला पाहता येतील. गोलंदाज आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रारंभीचं षटक अनिवार्य हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहता येईल स्क्रीनवर. शिवकन्या देवगड संघाकडून गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तन्वी. निश्चितच भारतीय संघामध्ये बडी बडी नाव आहेत, त्याच धरती करण्यात आलाय. पंच रामू शिर्के सामना चालू जाण्याची खून आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने करतायत. पहिला चेंडू. गोलंदाज तन्वी, फलंदाज स्क्रीनवर स्ट्राईकवर दिसेल सेजल व त्याच्या साथीला वैभवी. पाहूया पहिला चेंडू घेऊन तन्वी. सुरेख चेंडू, सुरेख फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा. धावांचा अकाउंट, धावांचं खातं खोललं जात आहे. धावांचा श्री गणेशा केला जातोय. पहिल्या चेंडूवर, तिच्या चेंडूवर एक देखणा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने लगावलेला सुंदर फटका. 2 धावांची मोहर या चेंडूवर. आता मात्र पुढील चेंडू घेऊन गोलंदाज आपल्याला दिसेल. 11 नंबर जर्सी घातलेली गोलंदाज तन्वी. आता मात्र सन्मान दिला जातोय. या चेंडूवर एकेरी धाव, नाममात्र एकेरी धावेल. पॅव्हिलियन खचाखच भरलेला. महिलांची सुद्धा याचे भरपूर दिसते. सामना एक रोमहर्षक दिसतोय. आता मात्र या चेंडूवर फलंदाज सामना पाहता येईल. मनोहर स्मृती पिंगुळी. अंतिम सामना, त्याआधी चाललेला सामना आपल्याला महिलांचा प्रेक्षणीय सामना मैदानात रंगताना दिसतोय. एका बाजूने शिवकन्या देवगड, दुसऱ्या बाजूने SSPM कणकवली. 31 धावा, 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. ते सन्माननीय अजित पाताळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. या सामन्यामध्ये यष्टीरक्षण केलं, विकेट किपिंग केली, त्या खेळाडूला 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अजित पाताळे यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय. सिद्धी या खेळाडूला, यष्टीरक्षकाला, विकेट किपरला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. व हा सामना जिंकला तर सन्माननीय कासाडे गावच्या प्रथम नागरिक निशा विद्याधर नकाशे मॅडम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. विजयी संघ. हा चौकार. अरे वा, ढेंगात ना बॉल गेलो आणि चौकार. ह्यो पण ढेंगात ना गेलो. नाही जोर नाही. अरे मार तो पण भेटलो नाही. बांधा काढाकलो बॉल. रो बाबा माझ्या. असो थ्रो केला तर 4 थ्रो करूची लागती. ही माझी कॉमेंट्री भारी आहे. आणि या सामन्या दरम्यान विजयी होताना पाहायला भेटतात. विजय झाला शिवकन्या देवगडचा संघ या एक्झिबिशन मॅच मध्ये विजय प्रस्थापित करताना पाहायला भेटतोय. आपलं हार्दिक अभिनंदन. मैदानाच्या आतमध्ये खरंच एक अप्रतिम सामना. कासाडे गावात पहिल्यांदाच आपल्याला एक्झिबिशन मॅच महिलांचा सामना अनुभवायला भेटला. त्या स्पर्धेदरम्यान अचूक अशी कामगिरी दोन्ही संघाकडून करताना पाहायला भेटलेत. गिरीश परब यांच्याकडून एक बक्षीस लावलेले स्टार लेडीसाठी. कृपया त्यांनी या ठिकाणी गिरीश परब मंडळाकडून विनंती होते. आदित्य सावंत, स्वर्गीय श्री सुनील तळेकर यांच्या स्मरणार्थ
श्री हनुमंत तळेकर सरपंच तळेरे यांच्या सौजन्याने पूर्ण प्रेक्षणीय सामना जो झालेला होता आणि या सामन्यामध्ये शिवकन्या देवगड संघ विजय होता। देवगड संघातील तन्वी बिरजे हिला कृपया मान्यवरांच्या हस्ते सन्माननीय श्री गिरीश परब साहेब इथे उपस्थित आहेत। केकेच कवरड्राईव्हचे मालक सन्माननीय गिरीश तळेकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आपल्याला पूर्ण स्पर्धेदरम्यान बघायला मिळतात। या ठिकाणी केकेच कवरड्राईव्हचे मालक आणि भावी मालक दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो स्टार लेडी ऑफ द मॅच दॅट शुड बी द तन्वी बिरजे फ्रॉम शिवकन्या देवगड। त्याचप्रमाणे यष्टिरक्षक सिद्धी हिला देखील 200 रुपयाचं प्राइज मिळतंय ते द्यायला मी सांगतोय सरपंच निशा विद्याधर नकाशे मॅडम। अजित पाटाडे यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कार केलं गेलं होतं यष्टिरक्षक। त्याचप्रमाणे विजेता संघाला विजेता संघ जो आहे तो SSPM कणकवली या संघाला उपविजेता पद मिळालेलं आहे। मी SSPM संघाला विनंती करतोय की आपला बहुमान स्वीकारायचा आहे। उपविजेता संघ SSPM कणकवलीच्या सर्व मुली कृपया येऊन आपल्यावर प्राइज घ्यायचं आहे। रोख रुपये 1000 आणि चषक सन्माननीय हनुमंत तळेकर सरपंच तळेरे पूर्ण संघ यायचा आहे। यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत केलं गेलं होतं। दरम्यान फायनलचे दोन्ही संघ विन्सम वागदे आणि मनोस्फोट पिंगुळी या दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांनी या ठिकाणी पॅव्हलियन समोर यायचं आहे। पटकन यानंतर नाणेफेक होईल आणि आपण फायनलकडे वळतोय। कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती होते विन्सम वागदे विरुद्ध मनोस्मृती पिंगोळी या दोन संघाच्या दरम्यान हा जो अंतिम सामना होणार आहे या पूर्ण दिवसाचा त्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे अशी विनंती होते। आणि यानंतर या प्रेक्षणीय सामन्याचा विजेता संघ शिवकन्या देवगड या संघाला विजेतेपद मिळतंय। त्याचप्रमाणे श्री प्रकाश तिर्लोटकर यांच्याकडून लावलेलं 500 रुपये बक्षीस, त्याचप्रमाणे निशा विद्याधर नकाशे सरपंच मॅडम यांच्याकडून लावलेलं 1000 रुपयाचं पारितोषिक, तसेच श्री प्रकाश तिर्लोटकर साहेब कृपया या ठिकाणी यायचं आहे। त्याचप्रमाणे हनुमंत तळेकर यांच्याकडून रोख रुपये 1500 आणि आकर्षक चषक कृपया प्रकाश तिर्लोटकर जर कुठे उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। आणि हा विजेता संघ शिवकन्या देवगड या संघाने हा सामना जिंकला। प्रेक्षणीय सामना कैलासवासी सुनील तळेकर यांच्या स्मरणार्थ हनुमंत तळेकर यांच्याकडून हा सामना प्रेक्षणीय सामना कासारडे गावातील इतिहास दर्शवणारा हा सामना या ठिकाणी झाला। दोनही संघाचे संघनायकांचे विजेत्यांचे त्याचप्रमाणे मान्यवरांचे हार्दिक आभार। मनोस्मृती पिंगोळी संघ त्याचप्रमाणे मनोस्मृती पिंगोळी संघ त्याचप्रमाणे विन्सम वागदे या दोन संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियनच्या समोर यायचे। लवकरात लवकर टॉस होईल आणि फायनल मॅचला सुरू होईल। कृपया दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे। दरम्यान शांताराम जाधव यांचं या ठिकाणी आगमन होतंय। मंडळाकडून त्यांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी हा महत्वाचा प्रेक्षणीय सामना शिवकन्या देवगड विरुद्ध SSPM कणकवली या दरम्यान झाला आणि या सामन्याची विजेता संघ शिवकन्या देवगड आणि उपविजेता संघ SSPM कणकवली। कृपया मनोहर स्मृती पिंगोळी आणि विन्सम वागदे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे। नाणेफेक होणार आहे या ठिकाणी, म्हणजे सुकी आणि ओली होईल, त्यानंतर सामना सुरू होईल। मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या मांदियामध्ये कासाडे गावचे प्रथम नागरिक निशा नकाशे मॅडम तसेच सन्माननीय भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा
उद्योजक माजी सरपंच संतोष पारकर, कासाडे गावचे उपसरपंच गणेश पाताडे या सर्वांच्या उपस्थितीत सन्माननीय भजन सम्राट प्रकाश पारकर बुवा यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक झाली आणि नाणेफेकी महत्वपूर्ण पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. युट्यूबच्या माध्यमातून देखील चांगलं प्रक्षेपण होत आहे. युट्यूबर्स असतील, MH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून हे मित्रांनो युट्यूबवाले असतात ना मित्रांनो, लवकर येतात आणि उशिरा जाण्याचं काम वारंवार ते करत असतात आणि या खेळाडूंना किंवा आमच्यासारख्या समालोचकांना गावासमोर किंवा जिल्ह्यासमोर आणण्याचं काम हे युट्यूबच्या माध्यमातून. विशाल पारसेकर वैयक्तिक पहिल्या संघासाठी महत्वपूर्ण 30 षटक काय सकाळी दाखवला गेला आणि त्या खेळाच्या जोरावर दोन्ही संघ फायनल फेरीत दाखल झाले. या अतिमहत्वपूर्ण लढतीमध्ये गोलंदाज तयार 20 परब यामुळे पाहायला भेटला क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि ढिलाईचा फायदा बहुधा एकीर धावी पळून पूर्ण केली गेली आहे. त्या सामन्यावर बॅकफूट मध्ये जातोय. शेवटचे निर्णायक 5 चेंडू शिल्लक असतील आणि या 5 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. ऑट मॅच. ठोकं वाढवणारा माझी कॉमेंट्री चालू करते. चुरशीचा सामना, रंगतदार सामना, कंपल्सरी चेस. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. संधी असेल, संधीचं सोनं करावं लागेल पिंगुळीसाठी. कॉमेंटेटर खाली बसले काय सुदीप दिगवळेकर. उगवतोय का तो या सामन्या दरम्यान पिंगोळी संघासाठी निश्चितच चांगला फटका होता. आता पंचांचा भेद घेतोय. मात्र या चेंडूवर 2 धावांची लहर मैदानात उठवली जाते. 2 धावांच्या संघ मदतीने सांघिक धावसंख्येचा आता मात्र उच्चांक वाढला जातोय. 2 धावाने सांघिक धावसंख्येचा बदल होतोय. 32 धावा या धावफलकावर. 4 चेंडू 12 धावा. 4 चेंडू 12 धावा. सामन्यामध्ये रोमहर्षक स्थिती. सामना रंगतदार चाललेला. सुरेख चेंडू, सुरेख फटका. निश्चितच 2 फिल्डिंग एक नंबर फिल्डिंग. क्षेत्ररक्षक का देवा विषय संपलो. एक नंबर फिल्डिंग. एक नंबर. नाव लिहून घ्या. ए दिवाकर नाव लिहून घ्या. गोलंदाजाचा पाठीराखा असतो आणि तो पाठीराखा आता मात्र या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना दिसत आहेत. पासे परतताना दिसत आहेत. द्वंद्व बदलताना दिसत आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. एक मोठा फटका. सामन्याचा चेहरा मोठा फटका कुठल्या फलंदाजाच्या बॅट मधून निघतोय. So beautiful, so elegant, that's looking like a wow. देखना फटका. त्या फटक्याची प्रतीक्षा होती. तो नवसंजीवनी पाजणारा फटका आता मात्र बॅट मधून निघतोय. तो फलंदाज गरज. धनंजय पातारे या टीमचे मालक थोडेसे खुश होताना दिसत आहेत. आता मात्र दोन्ही संघांना 50-50चा चान्स. आता मात्र हा सामना आवडला असेल तर निश्चितच प्रेक्षकाने कौतुक करायचं आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. रंगतदार सामना. काटेका मुकाबला. चुरशीचा सामना पाहायला भेटतोय. 2 चेंडू 4 धावा. ते मध्ये किती प्लेयर येले बघ. 1 2 3 4 5 6 प्लेयर वाढले. त्यांनी मात्र 2 6 प्लेयर वाढले. किती 6 के 7 4 धावांची गरज असेल. 7च वाटतं. 7 प्लेयर वाढले. होत नसतं मात्र एके दिवशी नक्कीच होत असतं. ते नाव करावं लागेल. आज ती संधी असेल.
आणि सामना मात्र विजयी रथ राखला जातोय. या सामना निश्चित होता पिंगुळी संघाचा. तो सामना आता मात्र शेवटच्या षटकात सूरज हा फलंदाज वादळी खेळी करतोय आणि ऐन मोक्याच्या क्षणी सामना मात्र या स्वयंभू षटकावर आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलं जात आहे. ते बलवान पिंगुळी संघाचं आणि शेवटच्या चेंडूवर एक देखना फटका आपल्याला युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहता येतोय. लॉंग ऑनच्या दिशेने देखना फटका 4 धावा आणि या 4 धावाने या स्पर्धेचा. हॅलो नमस्कार. गेली 2 दिवस पाहतोय अतिशय उत्साहात इथे स्पर्धा स्थापन होते. श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ कासाडे दक्षिण गावठण आयोजित या भव्य दिव्य एक गाव एक संघ अशी स्पर्धा पार पडली. खरोखर कुठल्याही प्रकारची तक्रार नसून अतिशय सुंदर आणि उत्साहात इथे स्पर्धा पार पडली. इथल्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करेन की जरी चेंडू सीमापार गेल्यानंतर तो हरवला तरी 2च सेकंदात तो परत चेंडू दिलाच जात होता. इतक्या तत्पर आपले कार्यकर्ते होते. इथे दोन्ही दिवस आलेल्या सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना, सर्व जे लोक ग्रामस्थ आले त्यांना इथे भोजनाचा जो आस्वाद दिला, बरं दोन्ही प्रकारचा आस्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. आज रविवार असल्यामुळं अगदी आजही त्या पद्धतीचा आज भोजनाचा कार्यक्रम झाला. खरोखर आभार मानतोय की माझ्या या कासाडे गावात अशा सुंदर स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेचे खरोखरच मानकरी आहेत ते आमचे कासाडे गावचे ग्रामस्थ आणि आमच्या इथले जे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते तर इतके उत्कृष्ट आहेत. त्यात बघा डेकोरेटर स्वतःचा आहे जे अतिशय प्रसिद्ध असलेले आमच्या AR डेकोर्स म्हणजे राजा सावंत, तसेच आमचे हे वार्ताहर आमचे गुरु सावंत या आमच्या इथले जे स्थानिक आहेत. खरोखर एक अतिशय सगळे चांगले सुशिक्षित आणि चांगले कष्टकरी असे ग्रामस्थ आहेत. खरोखर मला एक धन्यवाद द्यायला वाटतो. अतिशय सुंदर असं ग्राउंड तयार केलं, अतिशय सुंदर असा खेळ खेळायला लावला. अगदी पंच अगदी अतिशय सुंदर असे पंच आणले. कुठलाही एक असाही असा नाही आला प्रसंग की कुठल्या पंचांचा निर्णय चुकीचा ठरला. खरोखर अतिशय चांगली स्पर्धा झाली. आताचा जर तो फायनलचा सामना बघितला खरोखरच असा रोमहर्षक झाला. हा संघ जिंकतोय की तो संघ जिंकतोय आणि शेवटच्या संघ याच्यात जी बाजी मारली खरोखर नेत्रदीपक असे त्याने जे 2 फटके मारले, एक षटकार आणि एक चौकार, त्यांनी तो संघ जिंकला. खरोखर मी त्यांचं कौतुक करीन. त्या शेवटच्या खेळाडूचं कौतुक करीन. खरोखर जो ज्या जोशात गेला त्या जोशात येऊन संघ जिंकून दिला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर असा हा 2 दिवसाचा कार्यक्रम झाला. आमच्या गावात अतिशय सुंदर सुंदर अशा टुर्नामेंट होतात. मी या खेळाडूंना परत विनंती करेन परत आता जे आमच्या टुर्नामेंट होतील तिथे या, आपला खेळ दर्जेदार खेळ दाखवा. आतापर्यंत जशी आता सर्व खेळाडूंनी सगळ्या गावच्या खेळाडूंनी एक गाव एक संघ असे जे खेळाडू आलेत खरोखर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, बॅटिंग पाहायला मिळाली, फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली. खरोखर मी सर्व खेळाडूंना धन्यवाद देतो. या मंडळाला अशी स्पर्धा उत्तमोत्तम आणखी परत स्पर्धा भरवण्याची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय देसाई साहेब, आपण आम्हाला लाख पुरस्कृत आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जात आहे विन्सन वागदे संघाचा गुणवंत खेळाडू प्रदीप गावडे. मी विनंती करतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक जात आहे, या बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो विन्सन वागदे संघाचा प्रदीप गावडे. मी विनंती करतोय व महादेव पातडे या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात यावं. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विन्सन वागदे संघाचा प्रदीप गावडे. यष्टी रक्षक उत्कृष्ट यष्टी रक्षक ठरतोय तो पुनश्च एकदा विन्सन वागदे संघाचा राकेश चव्हाण. खेळाडू या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरतोय सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विजय राणे व विजय सावंत यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य विजय राणे व विजय सावंत
या स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक राकेश चव्हाण, विन्सतील उत्कृष्ट गोलंदाज आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो विशाल देवळे. मनोहर स्मृती पिंगुळी संघाचा हा गुणवंत स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरतोय तो विशाल. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो विन्सम वाद्य संघाचा ओमकार गोलतकर. प्रदान केला जात आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरतोय तो विन्सम वाद्य संघाचा ओमकार गोलतकर. या स्पर्धेतील उगवता तारा, उगवता खेळाडू, उगवता सितारा ठरतोय तो युसुफ. मी विनंती करतोय कासारडे गावचे उपसरपंच गणेश पाटाडे यांच्या शुभ हस्ते तसेच अतुल सागरायचे. उगवता सितारा पिंगुळी संघाचा युसुफ. पुरस्कर्ते सुनील दिनकर सावंत यांच्याकडून रोख रक्कम व आकर्षक चषक पुरस्कृत आणि या स्पर्धेतील श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ दक्षिण गावठण आयोजित स्पर्धेतील अंतिम सामनावीर आणि हा सामनावीराचा मान जातोय. या स्पर्धेतील सामनावीराचा मानकरी ठरतोय तो पिंगुळी संघाचा सूरज. मी विनंती करतोय सन्माननीय सुहास पाताडे गुरुजी व अजित पाताडे यांच्या या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील अंतिम सामनावीर आणि हा मानकरी ठरतोय तो पिंगुळी संघाचा हा गुणवंत खेळाडू सूरवीर. जे प्रमुख पारितोषिक असतं आणि ते प्रमुख पारितोषिक पुरस्कृत केलाय श्री किशोर धारू रसाळ यांच्याकडून पुरस्कृत रोख रक्कम रुपये व आकर्षक चषक पुरस्कर्ते आणि या स्पर्धेतील मालिकावीर ज्याने प्रत्येक क्षेत्रात चांगल्या प्रकारे कामगिरी केली तो खेळाडू आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरतोय तो विन्सन वाद्य संघाचा के पराब. शावनी मधवावे मॅडम या मान्यवरांच्या शुभ हस्ते तसेच सन्माननीय वाद्य संघाचा के पराब. निश्चितच कौतुक असेल. प्रदान केलं जात आहे. उपांत्य फेरीतील पहिला पराभूत संघ जय हनुमान कासारडे उत्तर गावठण. रोख रक्कम रुपये 3024 व आकर्षक चषक या श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ दक्षिण गावठण आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पराभूत संघ ठरतोय तो जय हनुमान कासारडे उत्तर गावठण. सन्माननीय कासारडे गावचे उपसरपंच गणेश पाताडे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात यावं, वितरित करण्यात यावं अशी आपल्याला विनंती करतोय. उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ रणजित स्पोर्ट फोंडा. कृपया प्रतिनिधी, टीम व्यवस्थापक, संघ नायक किंवा खेळाडू कृपया लगेचच या. धन्यवाद. मागाहून हे पारितोषिक दिलं जाईल. दिवाकर पवार सर आपण त्यांचा मान स्वीकारायचा आहे. गणेश पाताडे कासाडे गावचे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जात आहे आणि पुरस्कर्ते सुद्धा स्वतः होते. रोख रक्कम 3024 व आकर्षक चषक. रणजित स्पोर्ट फोंडा संघ उपांत्य फेरीतील दुसरा पराभूत संघ. यानंतर या श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ कासारडे दक्षिण गावठण आयोजित भव्य दिव्य एक गाव एक संघ आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ रोख रक्कम रुपये 10,024 व आकर्षक चषक. पुरस्कर्ते अभिमन्यू संजय पाताडे दी फ्लेक्स फिटनेस सेंटर तळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 10,024 व आकर्षक चषक अभिमन्यू संजय पाताडे यांच्याकडून पुरस्कृत आणि या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरतोय तो विन्सम वाद्य संघ. मी विनंती करतोय सर्व मान्यवर सन्माननीय संजय पाताडे, सन्माननीय प्रकाश पारकर बुवा, सन्माननीय सर्व
हा काय तर नवीन पाटणा फोडला रे बाबा माझ्या. आणि या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आणि उपविजेता संघ ठरतोय तो विनसम वाद्य संघ, रोख रक्कम रुपये 10,024 व महाविजेता संघ ठरला. आणि ज्यांच्या माध्यमातून हा संघ दाखल झाला ते सन्माननीय मनोहर पाताडे, नाना पाताडे, सन्माननीय पोस्टमन चंद्रकांत पाताळे यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आणि या चषकावर, या स्वयंभू कला क्रीडा मंडळ या चषकावर आपलं अधिराज्य गाजवलं. उद्याच्या फ्रंट पेजवर या स्वयंभू चषका सभेत आपलं नाव कोरतोय. रोख रक्कम रुपये 20,024 कैलासवासी दिगंबर महादेव केसरकर यांच्या स्मरणार्थ श्री संतोष चंद्रकांत पारकर यांच्याकडून पुरस्कृत आकर्षक चषक व रोख रक्कम 20,024. आणि या स्पर्धेतील महाविजेता संघ ठरतोय तो ऑफकोर्स मनोहर स्मृती पिंगोळीचा संघ. मनोहर पाताळे, नाना पाताळे यांच्या माध्यमातून सन्माननीय चंद्रकांत पाताळे माजी पोस्ट मास्टर यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आणि या स्पर्धेचा मानकरी संघ ठरतोय, महाविजेता संघ ठरतोय, अंतिम सामन्याचा विजेता संघ ठरतोय, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो मनोहर स्मृती पिंगोळीचा संघ. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे रोख रक्कम पारितोषिक वितरित केलं जात आहे. कृपया फोटो सेशन साठी सर्वांनी अजून जवळ होतो. श्री स्वयंभू कला क्रीडा मंडळ दक्षिण गावठण यांच्या वतीनं ही भरवलेली एक गाव एक संघ या स्पर्धेचा मानकरी संघ ठरतोय तो मनोहर स्मृती पिंगोळीचा संघ.